1 मेच्या ध्वजारोहण कार्यक्रमासंदर्भात ज्यावेळेस आम्ही वीर मातांना आणि वीर पत्नींना भेटत होतो त्यावेळेस जिल्ह्यातील जे आमचे 5 शहीद जवान आहेत त्यांच्या पत्नींनी सांगितलं की त्यांना कायद्याने अधिकार असलेले जमीन जी आहे ती जमीनचा मोबदला अजून मिळाला नाही। तर 1 मेला एक बैठक तातडीची झेंडावंदननंतर जिल्हा कार्यालयामध्ये घेण्यात आली। जिल्हाधिकाऱ्याला तसे सूचना दिल्या आणि मला समाधान आहे की 8 दिवसामध्ये या सगळ्या 5 प्रकरणांची छाननी करून एक त्याच्यामध्ये बसलं नाही परंतु 4 प्रकरणं हे त्याच्यामध्ये बसले आणि 4ही वीर मातांना वीर पत्नींना त्यांना 2 हेक्टरचा जमिनीचा लाभ हा देण्यासंदर्भातली जिल्हा प्रशासनाने काम केलं आणि त्याबद्दल मी मनापासून समाधान व्यक्त करतो। त्या सगळ्या आमच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला ही जागा आज आम्ही हस्तांतरित केली। एक मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्यामध्ये अनेक कारणांमधनं एक कारण जे आहे की मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं, रासायनिक विषारी औषधं यांचा दुरुपयोग होतोय। आमच्याकडे इथे खासदार डॉक्टरच आहे, त्यांनी सुद्धा माझ्या कानामध्ये सांगितलं की एक मोठं कारण की हे सगळं जे कॅन्सर वाढतंय तर आपल्या अन्नामध्ये हे जे काही विषारी द्रव्य येतात त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात। आणि म्हणून धुळे जिल्ह्याच्या कृषी विभागाला आम्ही सूचना दिली, त्याच्यामध्ये महसूल विभाग असेल, त्याच्यामध्ये पोलीस विभाग असेल की हे जे काही अन्न जे आहे या अन्नामध्ये औषधं, विषारी औषधं वापरण्याचं प्रमाण हे बंद होईल, याला आळा घालू आणि खतांचंही प्रमाण कमी व्हायला पाहिजे। या संदर्भात टार्गेटेड काम म्हणजे यावर्षी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे मॉनिटरिंग करणार आहे की तो किती खतं वापरतो आणि त्याला सल्ला देऊन त्याला प्रेमाने याच्यामधनं दूर करण्यासंदर्भातला आमच्या उपाययोजना होणार आहे। विषारी औषधासंदर्भात कठोर कारवाई करण्याचा संदर्भ मी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत आणि या संदर्भातली जनजागृती होऊन लोकांनीच आपण पाहिलं की परवा टरबूज संदर्भात एवढा सगळा विषय आल्यानंतर पणन मंत्री म्हणून मला चिंता काय होते की काही लोक चुकीचं काम करतात परंतु पूर्ण टरबूज इंडस्ट्रीला याचा इफेक्ट हा आपल्याला सगळीकडे दिसतोय। जर अशा प्रकारची गोष्टी झाली तर मग विश्वास त्यांचा लोकांचा कमी होतोय आणि म्हणून जे असे करणारे लोक आहेत त्यांना मी आग्रही करतो, आव्हानी करतो आणि यामार्फत ताकीद कडक सूचनाही देतो की जर चुकीच्या पद्धतीने केमिकल किंवा त्याचा दुरुपयोग करून माणसाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणार तर सरकार म्हणून कडक कारवाई करून त्यांना प्रसंगी जेरबंद सुद्धा केलं जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।